आज आम्ही सकाळी बादलवरून निघालो. आता पुढच्या मार्गाला आज आमचा दिवस 9वा दिवस आहे. 13/11/2025. अजून पुढे आता कुठले काय बघू. खपरमलला आमच्या दुपारी जेवण आहे. नर्मदे हर. आता जेवण झालं, थोडा टाइम लागला. शेवभाजी आणि भाकरी. आचार्य आपले शिंदखेड्याचे होते आणि शेवा देणारे दोंडाईच्या चौधरी. आज आपला 11वा दिवस, 15/11/2025. आता कोटी आश्रममध्ये या बाबांनी सेवा दिली. तुमचं नाव सांगा बाबा. गौतम पाडवे, कोटी आश्रम, काठे आश्रम. हां, काठी आश्रम. चला मार्गावर. माझं नाव प्रदीप सोमा नवे. मी राहणार निंबीपाडा मोलगी येथून. नर्मदेवाल्यांना नर्मदेवाल्यांना परिक्रमासाठी जाताना सोयी सुविधा काही अडचण असल्यास कॉन्टॅक्ट करावा. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. आज रविवार दिनांक 15/11/2025, शनिवार 15/11/2025. आज आमचा 11वा दिवस आहे आणि आमचा आज यात्राचा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही कुंटमुड या गावी रात्री मुक्कामी होतो आणि तिथून निघाल्यानंतर परत काठी या गावी आलो. तिथं आम्ही चहा प्रसाद घेतला आणि तिथून आता पुढे आम्ही मोलगी या गावी दुपारच्या भोजनाला जात आहोत. तरी मैया आमची ही यात्रा सुखद आणि आनंदानं पार पाडो हीच नर्मदाची प्रार्थना. आणि पुढचा आज आमचा 13वा दिवस, तारीख 17/11/2025. सकाळची आमची परिक्रमा सुरुवात झाली आणि आम्ही पहिला नाश्त्याचा आश्रम, क्या नाम आश्रम का? नर्मदा नक्षेत्र सिंगपुरा, नर्मदा आश्रम सिंगपुरा, किशनगिरीजी महाराज यांच्या आश्रमामध्ये आम्ही चहा नाश्त्याचा प्रसाद घेतलेला आहे आणि आम्ही आता पुढं आमचा मार्गक्रमण करत आहे. तरी नर्मदा मैया आम्हाला या यात्रेसाठी शुभ आशीर्वाद देव हीच नर्मदा माते चरणी प्रार्थना. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. आज आम्ही या हनुमंतेश्वरून निघून कोटेश्वर या तीर्थक्षेत्रावर आलो आहे. हे तीर्थक्षेत्र शूलपाणीच्या जंगलानंतर जे संत महंतांनी या वाटेने प्रवास करून शूलपाणीच्या जंगलानंतर येथेच मुक्काम असायचा संतांचा. त्यामुळे या तीर्थाचं मोठं महत्त्व आहे आणि या तीर्थक्षेत्रावर आम्ही सर्व परिक्रमावासी इथं भोजनासाठी आम्ही थांबलो आहे आणि थोड्या वेळात आमचा भोजन प्रसाद होऊन आम्ही परत रस्ताक्रमण करणार आहोत. तरी ही नर्मदा मैया आणि शेजारीच
नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. आम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे. खूप खूप आम्ही भाग्यवान आहोत आणि नर्मदा मैया आम्हाला असंच दर्शन देत राहो आणि अशीच परिक्रमा आमची आनंदाने सुखमय घडत राहो हीच नर्मदा मैया चरणी प्रार्थना. नर्मदे नर्मदे नर्मदे. हो, त्रिवेणी संगमाचं महत्व असं आहे की तिथं आपले जे पूर्वज आहे त्यांच्यावर काही कर्जाचा भार आपला काही राहिला असेल, त्या त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर कर्जाचा भार पूर्ण उतरतो असं या त्रिवेणी संगमाचं महत्व आहे. आणि नर्मदे सुंदर आहे बघा. आज दिनांक 21/11/2025 17वा दिवस आणि या दिवशी आम्ही श्रीराम त्यागी आश्रम हनुमान टेकडी या तीर्थक्षेत्रावर आलो आहोत. आणि या तीर्थक्षेत्रावर आम्ही आता भोजन प्रसाद घेऊन आणि आता आम्ही समुद्राच्या तटाला जाणार आहोत 1-1.5 घंट्यामध्ये. आणि तिथून मग आम्ही उत्तर तटाला जाऊ. आज आम्ही मिठी तलाईपासून आता पुढे मार्गास लागलो. नर्मदे. आज आम्ही समुद्र तट पार करून या उत्तर तट दक्षिण तट पार करून या उत्तर तटाला आलो आहोत. आणि या मिठी तलई या आश्रमावर इथं आमचं दर्शन झालं. चहा नाश्ता आम्हाला मिळाला आणि आम्हाला योगायोगाने या मैयाजी भेटल्या. आमच्या म्हणजे संबंधित असलेल्या त्या न्यायडोंगरीचे आमच्या मामाचे मुलं, त्यांचे काही घरोबाचे संबंध आहे. सहजच आमची योगायोगाने गाठ झाली, त्यांचं दर्शन झालं आम्हाला आणि त्या भेटल्या. खूप खूप मनाला असं बरं वाटलं आणि आनंद झाला की आम्हाला नर्मदा मैयाने भेट दिली. हेच आमचं खूप भाग्य आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. शिवागावीत आज आमचा मुक्काम राहील. आजचा आमचा 18वा दिवस. तारीख 22/11/2026 25. हे एकदम MID एरिया आहे. अनिल पाटील आमच्या सोबत आहे आणि सोनू पाटील